धुळे येथील खरेदी विक्री सोसायटी निवडणुकीसाठी जव्हार शेतकरी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। धुळे येथील सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या लिमिटेडच्या निवडणुकीसाठी जव्हार शेतकरी विकास पॅनलचा आज दिनांक 30 जून रोजी प्रचाराचा शुभारंभ तालुक्यातील आरू येथील रोकडोबा हनुमान मंदिर येथे प्रचाराचे नारळ वाढविण्यात आले। यावेळी प्रारंभिक जव्हार शेतकरी विकास पॅनलचा सर्व उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला। या प्रसंगी बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यात जव्हार गट आणि महाविकास हा एक परिवार आहे, त्यामुळे जनता व कार्यकर्त्यांच्या साथीने ताकद वाढली आहे। महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता बदलते आहे, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे। त्यासाठी धुळे तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी नाराज न होता संघटितपणे काम करावे असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी या प्रसंगी केले। यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत महेश मिस्त्री, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर दरबारसिंग गिरासे, माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे, साहेबराव खैरनार, खरेदी विक्री चेअरमन लहू पाटील, सरपंच नागेश देवरे, नानाभाऊ शिंदे, दिलीप देसले, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद बच्चाव, भानुदास माळी, संतोष राजपूत, गोकुळसिंग राजपूत, अरुण पाटील, शिवू पाटील, संचालक विशाल सैंदाने, भटू चौधरी, संतोष पाटील, प्रवीण सोनोने, प्रमोद पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक कोतेकर, मनसाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, डॉक्टर संदीप पाटील, साहेबराव पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, राजू पाटील, हर्षल साळुंके यांच्यासह जव्हार शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार मतदार मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते। सर्वांनी खंबीरपणे ताकदीने उभं राहून ही विनंती करण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित झालो। मित्रांनो, आपण एक कुटुंब म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि जव्हार ग्रुपचा हा परिवार ज्याच्याबरोबर आता आपली ताकद ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे अजून जास्त दुपटीने त्या ठिकाणी वाढलेली आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये मला चांगलं आठवतं की जेव्हा जेव्हा खरेदी विक्री संघाची निवडणूक व्हायची पूर्वी तेव्हा एकतर्फी निवडणुका व्हायच्या। मधू साहेब असायचे, सुभाषदादा असायचे आणि ते दोघं जण मिळून त्या ठिकाणी निवडणूक करून घ्यायची आणि साहेब फक्त त्या ठिकाणी पॅनल फायनल करून दिले की साहेब त्या ठिकाणी सांगून द्यायचे की झालं पाहिजे। आणि तेव्हा सुद्धा आपल्या सर्व जागा निवडून घ्यायच्या, 100% जागा निवडून आलेल्या आहेत। आणि आता तर महेश भाऊ तुमची शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची ताकद आमच्याबरोबर असल्यानंतर आमची ताकद एवढी वाढली आहे, आता तर 110% आपल्या सगळ्या जागा निवडून येणार याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाही। आणि म्हणून आता खरं तर या संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण बदललेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितलं की गेल्या 10 वर्षापासून ज्या गोष्टीची आपण वाट बघतो की काहीतरी झालं पाहिजे आणि लोकांनी हे बीजेपीला लाभ केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीला लोकांनी सत्तेमध्ये आणलं पाहिजे, हे स्वप्न आपण सगळे बघतो। मला असं वाटतं की आता ते स्वप्न हे नजरेमध्ये आता यायला लागलेलं आहे। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 पैकी 30 जागा जेव्हा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या तेव्हाच महाराष्ट्रामध्ये हा मेसेज चालला गेलेला आहे की विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण आहे। आणि त्यामुळे आता आपल्याला सर्वांना जबाबदारी वाढली आहे। जेव्हा महाराष्ट्रामधलं वातावरण आपल्या बाजूने यायला लागलंय तेव्हा आपल्या तालुक्यामधलं वातावरण सुद्धा हे ताकदीने आपल्याबरोबर राहिलं पाहिजे। याकरता तुम्हाला आणि आपल्याला प्रत्येकाला जबाबदारीने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये वागावं लागणार आहे। आणि त्यामुळे ही निवडणूक मला असं वाटतं त्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे। या निवडणुकीमध्ये चांगलं पॅनल आहे, आपण सर्वजण मिळून त्याच्या मागे उभे राहू आणि चांगलं काम करणारी ही सगळं मंडळी आहे। आणि जी लोक पॅनलमध्ये नाही आहेत, सुद्धा गुलाबदादा असतील, साहेबराव अप्पा असतील, भगवान अप्पा असतील, डॉक्टर साहेब असतील, आम्ही असेल, अशा आम्ही जे 5-25 जण आहोत जे आम्ही पॅनलमध्ये जरी नसतो तरी सुद्धा खरेदी विक्री संघ किंवा इतर सर्व संस्थांवरती बारीक लक्ष ठेवून त्याचं कामकाज नीट कसं चाललंय याचं लक्ष द्यायचं काम आम्ही नेहमी करतो।